मॉर्निंग एव्हरीवन. कालचा ब्लॉग एंड नाही केला. काल पाऊस खूप होता त्यामुळे आम्ही मंडीमध्ये स्टे घेतला. रूम तसं चांगलं आहे, एवढं काही हे नाही आहे, ठीकठाक आहे. 2,000 रुपयामध्ये आम्हाला एक रूम भेटला होता. 5 जण एकाच रूममध्ये होते. 2 बेड आणि एक सिंगल बेड टाकून दिला होता. आज आमचं आत्ताचं बॅकपॅक झालं आहे. 9 वाजले आणि आम्ही निघतो आहे पुढे रिटर्न जर्नीसाठी. आजचा टार्गेट आहे राजस्थानपर्यंत जायचा. बघू किती पोहोचतो आहे ते. चला भेटूया मोठो व्लॉगमध्ये. चला भाई निघतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. बाहेर निघाल्या ट्रॅफिक लागली आहे आपल्याला. मंडीमध्ये ट्रॅफिक लागलेली आहे. मंडी शंडी ॲज युजल. पहाड़ों में है तो ट्रॅफिक मिलेगा ही भाई. रस्ता खाली आहे मग ट्रॅफिक का दाखवतो आहे, रेडवाला का दाखवतो आहे. एक बरं इथे आडवं तिडवं मोस्ट ऑफ नाही टाकत कोणी. लोकल तर टाकत नाही, बाहेरचे फिरायला येतात ते टाकतात, त्यामुळे मे बी होतं आहे थोडंफार ट्रॅफिक. बट एका लाईनीत तुम्ही बघू शकता गाड्या उभ्या आहेत, कुणी असं आडवं तिडवं नाही टाकलं आहे. फायनली पूर्ण जॅम झालं आहे एकदम. सगळीकडून गाड्या घुसलेत आणि पूर्ण जॅम करून टाकले. भरपूर ट्रॅफिक आहे आणि गरम खूप होतं आहे. माउंटेन घाट आता संपायला आले. आता आम्ही पण वैतागलो घाटात गाडी चालवून. मेन तर घरी जायची घाई झाली आम्हाला. एकदा निघालो घरी जायला मग ते थोडंसं होतं, घरची आठवण जास्त येते. ओव्हरटेक नाही करू शकत. राईट लेनमधून कंटिन्युअसली गाड्या चालू आहेत आणि ट्रकवाला पण फुल रापरूप चालू आहे. आणि इथे आपल्याला पॅच मिळाला ओव्हरटेक करायला. ये येऊ शकतो. गाडी आली. गाडी आली. रस्त्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी. 4 लेन होतं आहे काही ठिकाणी. चांगलं आहे, जिथे पॉसिबल आहे तिथे होतं आहे. वरती रस्त्याचं काम चालू आहे, तिथे पण होईल नवीन मला वाटतं. फायनली एक अजून नवीन टनल येतो आहे. NHAI वेलकम यू टू टनल नंबर 7. मंडी बायपास टनल आहे. वेल मेंटेन आहे. लाईट्स थोड्या कमी आहेत आणि परत लगेच एक दुसरा टनल येतो आहे. म्हणजे टनलमधून फिरवत आहेत. विचार करा, आधी जर हे टनल नसते तर किती आपल्याला घाट चढून उतरावा लागला असता. टनल नंबर 6 आणि तो 7 म्हणजे अजून 5 टनल येणार असतील असं वाटतंय. हा रस्ता क्रॉस करताना टनलमधून निघाल्या आपल्याला राईट मारायचं आहे. टनल नंबर 6 संपला आहे. दिल्ली 393. ॲटलिस्ट आज सोनीपत पानिपतच्या पुढे गेलं पाहिजे. जयपूरच्या आसपास गेलो तर बरं होईल. आणि सुंदर असा 4 लेन हायवे बनवला आहे. चांगलं आहे, मस्त बनवलं आहे. डिस्टन्स पण खूप फास्ट कवर होतं. त्यामुळे आपण चंदीगडच्या बाजूने जातो आहे, बट आपल्याला चंदीगड जायचं नाही आहे. चंदीगडलाच बायपास करून बाहेरून अंबाला वगैरे करून जाणार आपण. टनल नंबर 5 सिंगल लेन आहे, बट वेल मेंटेन आहे. लाईट्स वगैरे मस्त लावल्या. अंधार झाला आहे, गरम होतं आहे टनलमध्ये. खरं तर मला वाटतं एक टनल क्रॉस करून दुसरा टनल लगेच आहे. कल्पेश भाऊंनी जांभई दिली म्हणून मला पण जांभई आल्या. त्यांना पण झोप आले, बट छोले भटुरे जास्त खाल्ले. टनल नंबर 4मध्ये एंट्री करतो आहे. सिमिलरच आहे, मागचा होता तसंच आहे. त्या गरम वाफा येतात ह्यात. एक ऑब्झर्वेशन केलं काय, आपल्या इथल्या टनलमध्ये एवढं गरम नाही होत. इथल्या टनलमध्ये गरम होतं थोडंसं. इथल्या टनलमध्ये ना थोडीशी गरमी जास्त वाटते. मुंबई पुणे किंवा साताऱ्याच्या साईडला जे टनल आहेत ना त्यात एवढं गरम नाही होत, जिथे जास्त गरम वाटतं. मे बी इथे व्हेंटिलेशन प्रॉपर नाही आहे त्यामुळे होत असेल. मल्ल्यावर 3 किलोमीटर, चंदीगड 120. डोळे नुसते झाकमुक झाले बाहेर निघाल्या. ए काच करून कुछ के चलाओ ना भाइयो, हमको जाना है जल्दी घर. एक गन्ने का ज्यूस ब्रेक भाई, मस्ट नीडेड. पूर्ण बॉडीतून पाणी निघून गेलं असं झालं आहे आता की ओ बॉय, पाहिजे. कुठे पोचलो रे आपण? अरे हा दिल्लीवाल्यावरनं आलेलो, पण आता दिल्लीला ट्रॅफिक पण असेल रे. त्यापेक्षा ह्या सर्कलवरनं हिसारवाल्याला घेऊन जातो आहे, तो पकडूया. चल हा सीकरवाला, चल तो पण रस्ता चांगला आहे, बघूया. एक मस्त पाण्याचा ब्रेक घेतला. 1 लिटर पूर्ण पाणी प्यालो, जरा बॉडी थंड केली आणि आता निघालो. त्या प्लॅनमध्ये थोडंसं चेंजेस आले. आम्ही सध्या पटियाला हिसार वगैरे करून जातो आहे. आमचं पहिलं डिसाईड झालेलं की ज्या रूटने आलो त्याच रूटने जाऊया, सोनीपत पानिपत.
बट तिथे पोचता पोचता संध्याकाळ होईल आणि ते दिल्लीची ट्रॅफिक वगैरे लागली तर वांदे होतील, म्हणून आम्ही इथून घेतलं. पुढचा रस्ता होप चांगला असो, खराब रस्ता असला तर अजून वांदे होतील. गूगल पण हेच सजेशन देत होता आम्हाला, हाच रूट सजेशन देत होता. तर आम्ही सध्या तरी गूगलच्या भरोश्यावर जातो आहे. बघूया पुढे. आता तरी रस्ता चांगला आहे, एवढंच की 1 लेन आहे, सिंगल लेन आहे. पंजाबमध्ये नुसती शेतीच शेती आहे, खूपच शेती आहे पंजाबमध्ये. पण भले मोठे शेत आहेत, खूप मोठी मोठी शेती आहेत. सगळी नागडी उघडी पोहायला लागल्यात. पोहायचं का? आता आपण पटियाला सिटीला बायपास करतो आहे. गरमी लय आहे, गाडी चालवू की नको असं झालं आहे. खूपच जास्त गरमी आहे, नुसतं पाणी प्यावं असं वाटतं आहे. आता अराऊंड 5 वाजता आमचं जेवण झालं आणि आम्ही 5 वाजता इथून पटियालावरनं निघतो आहे पुढे. बघूया किती वेळ लागतं. आता आम्हाला हिसारवाला रूट चांगला दाखवतो आहे. आणि पटियालावरनं टोहाना, हिसार, मग नंतर सीकर असं करून राजस्थानमध्ये एंट्री करणार. आता इथून निघतो आहे पटियालावरनं. बघू किती खेचू शकतो, त्या हिशोबाने मग पुढे जाऊ. टायमानंतर एक चांगला 4 लेन हायवे भेटला आहे, जरा बरं वाटलं. हायवे क्रमांक 52. खूप सिटीमध्ये वगैरे राईड करून करून वैताग आला होता. आता अशी 276 किलोमीटर झालं आहे फक्त. बट पुढे सगळं धुकं दिसतं आहे, धूळ दिसते पूर्ण. मे बी तिथे काहीतरी हवा वगैरे जास्त वाहत असेल. मागच्या हायवेला तर फुल वाट लागून गेलेली, एवढं भयानक ड्राईव्ह करतात इथली लोक. फायनली असं वाटतं की पंजाब बॉर्डर संपली आहे आणि आपण हरियाणामध्ये एंट्री करतो आहे. आताचे वाजले 6:15 आणि आत्ता 284 किलोमीटर झालं आहे फक्त. आज दिवस खूप उशिरा निघालो होतो आपण. आपल्याला पुढे हा सर्कल सोडून लेफ्ट घ्यायला सांगतो आहे. 52 सोडून पुढे तो आपल्याला 148 घ्यायला सांगतो आहे. सो आपण इथे नेहमी को रायडरशी डिस्कस करूया. लेफ्ट घ्यायचं आहे, लेफ्ट. इथून लेफ्ट आहे. हां, गाड्या येत आहेत आरामात. आज खरं तर आपण जयपूरला पोचलो पाहिजे होतो. लवकर निघालो असतो तर पोचलो असतो. जिथे आपण 6:30-7ला निघतो तिथे 10:30ला निघालो. 3 तासात आपण नाही करता 150 किलोमीटर तरी कवर केले असते, 200 केले असते अशा हायवेवर. फायनली एक ब्रेक घेतला आहे हिसारमध्ये. घेऊया एक चहाचा ब्रेक. हा, थकलो आज. एक चहाचा ब्रेक घेतला आणि आता निघालो. एक छोटासा पेट्रोल ब्रेक आणि आपण करतोय फुल. हमारे लद्दाख से, मुंबई से डाल दो और थोड़ा.